सनातन धर्माची व्याप्ती मोठी आहे। आव्हाडांनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं वाचावीत, तर खासदार नरेश म्हस्के यांनी हा टोला लगावलेला आहे। जितेंद्र आव्हाडांनी धर्मगुरू व्हायला हवं होतं असं सुद्धा रामदास कदम यांनी आव्हाडांना डिवचलेलं आहे। जितेंद्र आव्हाड हे त्यांचं स्वतःचं मत मानत असतात। सनातन धर्म हा सर्वव्याप्त आहे। हिंदू धर्म आहे, व्यापकता त्याची फार मोठी आहे आणि सनातन धर्म नाही आहे। मी पुन्हा पुन्हा सांगतो, अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड जर वक्तव्य करत असतील तर प्रबोधन ठाकरे यांनी लिहिलेला धर्माचा इतिहास त्यांनी वाचावा। त्यांच्याकडे जर पुस्तकं नसतील तर त्यांनी ती घ्यावी आणि उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यास पुष्टी आहे का याचं उत्तर द्यावं। कसं आहे, जितेंद्र आव्हाड साहेबांचा अभ्यास प्रचंड आहे, खूप त्यांचा अभ्यास आहे धर्माच्या बाबतीमध्ये। खरं तर त्यांनी धर्मगुरूच व्हायला पाहिजे असं मला वाटतंय। कसं आहे, जितेंद्र आव्हाड साहेबांचा अभ्यास प्रचंड आहे, खूप त्यांचा अभ्यास आहे धर्माच्या बाबतीमध्ये। खरं तर त्यांनी धर्मगुरूच व्हायला पाहिजे असं मला वाटतंय। श्रीमान शरद पवार गटाचे नेते अर्धवट अध्ययनाच्या आधारावर त्या शास्त्राचा आधार घेऊन बोलतात ज्या शास्त्रामध्ये मुस्लिम आक्रांताने मुद्दाम म्हणून काही विकृती टाकल्या आपल्या सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी। ज्याला आदी नाही अंत नाही तो सनातन धर्म आहे। सर्वे भवन्तु सुखिनः असं म्हणत वसुधैव कुटुंबकम आणि मानव सेवा सर्वोपरी हे सांगणारा सनातन धर्म आहे। हा भारताचे दुर्भाग्य आहे की असे लोक भारतामध्ये जनप्रतिनिधी म्हणून निवडून येतात। हा सनातन धर्माचा देश आहे। भारताच्या ज्यावेळी विभाजन झाला होता त्यावेळी धर्माच्या आधारावर विभाजन झाला होता। त्याने पाकिस्तान मिळाला, आमच्या तुमच्यासाठी हिंदुस्थान राहिला। आता ते आपण सर्वधर्म सद्भावनाचा आपण विचार मानतो, पण त्यामध्ये हिंदू धर्मावर लगातार आक्रमण करणं हा काही लोकांची फॅशन झाली आहे। त्यामध्ये माननीय जितेंद्र आव्हाड साहेब पण नंबर 1 आहे।